हॅलो. मला एक प्रश्न नेहमी पडायचा, की मी गेले 8 दिवस झालेत, 10 दिवस झालेत किंवा 2 आठवडे झालेत. रोज फिरायला जातोय, जॉगिंगला जातोय किंवा डाएट कंट्रोल करतोय, तरी पण माझं वजन काही कमी होत नाहीये. बरोबर? तुम्हालाही असा प्रश्न पडलाय कधी? येस, इट इज व्हेरी नॉर्मल आणि खूप वेळा हा प्रश्न पडत असतो आपल्याला. तर याच्यामध्ये वेगळं काही नाहीये, नथिंग सीरियस. याच्यामध्ये पण एक शास्त्रीय कारण आहे. ते आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी योगेश बेलेकर. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा या आपल्या डेली सीरीजमध्ये लर्न अँड ग्रो विथ योगेश बेलेकरमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण काही एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. आत्तापर्यंत आपण गोल म्हणजे काय, व्हिजन म्हणजे काय, उद्देश म्हणजे काय, पर्पज म्हणजे काय, ते कसे शोधायचे, कसे सेट करायचे, मग आपले गोल्स कसे डिवाईड करायचे लाँग टर्म, मिड टर्म, शॉर्ट टर्ममध्ये, त्याच्यावरती ॲक्शन कशा लिहायच्या, त्या ॲक्शन कशा रिव्ह्यू करायच्या, कसा फॉलोअप करायचा याच्याविषयी बोलत आहोत. बरोबर? आपण सिक्रेटविषयी बोललो, आपण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसविषयी पण बोललो. आता आपण पुढच्या टप्प्यावरती जाऊयात, ज्याला आपण हॅबिट्स म्हणतो किंवा सवयी म्हणतो. बरोबर? जेव्हा आपण हॅबिट्स म्हणतो, तर सवयी दोन्ही प्रकारच्या असतात, चांगल्या सवयी आणि वाईट सवयी. ज्याच्यामुळे आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या आयुष्यावर चांगले परिणाम होतात, चांगले रिझल्ट मिळतात, त्याला चांगल्या सवयी म्हणायला पाहिजेत. आणि ज्याच्यामुळे असे परिणाम नाही होत किंवा रिझल्ट नाही मिळत, त्याला वाईट सवयी म्हणायला पाहिजे. बरोबर? तर या सवयी ज्या आहेत, म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो, की मला कुणीतरी काहीतरी सांगितलं, मी कुठेतरी काहीतरी वाचलं, ते मला पटलं आणि मी फॉलो करतोय. हेच उदाहरण घेऊया परत. मला वजन कमी करायला पाहिजे, माझं वजन जास्त आहे. त्यासाठी मी रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातोय, जॉगिंगला जातोय, डाएट कंट्रोल करतोय. तरी पण ते कमी होत नाही किंवा मला पाहिजे तसे रिझल्ट किंवा त्याचे इफेक्ट दिसत नाहीयेत. बरोबर? तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की ह्या ज्या सवयी म्हणतो आपण किंवा हॅबिट्स म्हणतो ना, याचा रिझल्ट आपल्याला डे 1ला किंवा इमिजिएट मिळत नसतो कुठल्याही सवयींचा. बरोबर? तर ह्या सवयीला काही दिवस जाऊ द्यावे लागतात, काही पिरियड जाऊ द्यावा लागतो. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीला काही दिवस त्यातले बिलकुल रिझल्ट किंवा चेंजेस आपल्याला दिसत नाही आणि काही दिवसानंतर एक ठराविक टप्पा पार केल्यानंतर त्याचे फरक जाणवायला लागतात. बरोबर? म्हणूनच असं म्हटलं जातं, की हॅबिट्स आर द कंपाउंडिंग इंटरेस्ट ऑफ द सेल्फ इम्प्रूव्हमेंट. कंपाउंडिंग इंटरेस्ट म्हणजे काय? चक्रवाढ व्याज पद्धतीने जसं आहे, जसं म्हणजे वेळेच्या बरोबर वाढणारा फायदा किंवा वाढणारे रिझल्ट. जसं-जसं वेळ जाईल, जसं-जसं आपण ते जास्तीत जास्त दिवस ती सवय किंवा ती मेथड फॉलो करत जाऊ, तसे-तसे आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले, जास्त पाहिजे तसे मिळायला लागतात. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण सुरुवात करतो, त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला सुरुवात करतो, नवीन चांगली सवय लावतो आपण, तर लगेच इमिजिएट असे रिझल्ट मिळत नाही. त्याला एक ठराविक टप्पा पार करायला लागतो आणि जनरली हा टप्पा जो असतो, त्याला न्यूरोसायन्सच्या भाषेमध्ये म्हणतात, की कुठलीही सवय लागायला आपल्या मेंदूला, शरीराला, बॉडीला साधारणपणे 21 ते 30 दिवसांचा पिरियड लागतो आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यातले रिझल्ट कळायला लागतात, दिसायला लागतात. बरोबर? याला थ्रेशोल्ड लिमिट म्हणतात आणि हे थ्रेशोल्ड लिमिट साधारण 21 ते 30 दिवस असतं. म्हणजे जर आपण 21 ते 30 दिवस सातत्याने एखादी गोष्ट केली, मग ती जॉगिंगच्या बाबतीत असेल, डाएट कंट्रोलच्या बाबतीत असेल, हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंटच्या बाबतीत असेल किंवा इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होण्याच्या बाबतीत असेल किंवा अजून कुठल्याही सवयीच्या बाबतीत असेल. ते जर आपण सातत्याने तेवढ्याच प्रयत्नपूर्वक, तेवढंच लक्ष देऊन जर कमीत कमी 21 दिवस जर केलं, तर त्याच्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. तर जेव्हा आपण हॅबिट्स म्हणतो, तर हॅबिट्सचे जेव्हा आपल्याला रिझल्ट पाहिजे असतात, त्यावेळी ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सवयींच्या बाबतीत किंवा हॅबिट्सच्या बाबतीत, एक खूप सुंदर पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं. जेम्स क्लिअर नावाचे एक खूप प्रख्यात लेखक आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिलंय. ॲटॉमिक हॅबिट्स. ॲटम म्हणजे छोटासा एक अणूचा कण. त्यांची या पुस्तकाची संकल्पनाच आहे, की छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे अगदी छोट्या, ज्याचा आपण कधी विचारही करत नाही किंवा त्याच्याविषयी कधी त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. अशा छोट्या-छोट्या गोष्टी जर आपण अंमलात आणल्या, डिलिजंटली, रेग्युलरली आणि हॉनेस्टली जर फॉलो केल्या, तर त्याच्यातनं आपल्याला प्रचंड मोठे आणि खूप चांगले रिझल्ट मिळतात, बदल दिसू शकतात कुठल्याही बाबतीमध्ये. बरोबर? म्हणूनच त्यांनी या पुस्तकाचं नाव ॲटॉमिक हॅबिट्स असं ठेवलंय. आणि ते पुस्तक जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं होतं, जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि मी इम्प्लिमेंट केलं, त्यावेळी मला जे काही अनुभव आले, तेच मी तुम्हाला आज सांगत आहे. बरोबर? तर आपण बघितलं की कुठलीही सवय लागायला एक थ्रेशोल्ड लिमिटपर्यंत आपल्याला जायला लागतं. आणखी एक गोष्ट जेव्हा कुठलीही नवीन सवय लावतो आपण, ती अशी लक्षात ठेवायला पाहिजे, की कुठलीही सवय किंवा कुठलाही नवीन अप्रोच जेव्हा आपण स्वीकारतो, त्यावेळेस ती एक दुधारी तलवार असते. म्हणजे त्याचे
चांगले फायदे जसे मिळू शकतात तसे त्याचे वाईट फायदेही होतात किंवा वेगळ्या स्वरूपातले रिझल्टही मिळू शकतात. बरोबर? तर ह्याही गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी असंही म्हटलं या पुस्तकामध्ये, जर आपल्याला रिझल्ट पाहिजे असतील, तर वी हॅव टू फॉरगेट अबाउट सेटिंग द गोल, बट वी हॅव टू फोकस ऑन द सिस्टम. वी हॅव टू फोकस ऑन द हॅबिट्स. वी हॅव टू फोकस ऑन द डिलिजंट एफर्ट्स. वी हॅव टू फोकस ऑन द इनपुट्स. म्हणजे काय, की मी जर माझा गोल सेट केला, की मला 1 महिन्यामध्ये समजा 3 किलो वजन कमी करायचं आहे. सो आय शुड नॉट बी स्टिकिंग टू दॅट गोल. मला त्या गोललाच धरून बसून नाही चालणार. पण तो गोल अचीव्ह करण्यासाठी, ते माझं ध्येय गाठण्यासाठी मला काय-काय ॲक्टिव्हिटीज करायच्यात, काय ॲक्शन करायच्यात, कुठल्या चांगल्या सवयी लावायच्यात, कुठले चांगले बदल करायचेत, त्याच्यावर मला जास्त फोकस करायला पाहिजे. आणि ती जी मी सिस्टम लावणार आहे, सकाळी रोज उठणे, रोज सकाळी विनाखंड 30 मिनिटं, 40 मिनिटाचा रोज जॉगिंग करणे किंवा वॉकिंग करणे, व्यायाम करणे, एक्सरसाइज करणे आणि डाएट कंट्रोल करणे. हे जे काही मी ठरवलेले ॲक्शन आहेत, हे ज्या काही ठरवलेल्या सिस्टम आहेत, मला त्याच्यावर जास्त लक्षपूर्वक काम करायला हवं. तरच मी माझा गोल अचीव्ह करू शकेल. ओके. कारण काय होतं, बऱ्याच वेळा जेव्हा ह्या सगळ्या प्रकरणातून आपण जातो, गोल सेट करणे, ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न करणे आणि कधी-कधी तो अचीव्ह न होता फेल होणे. तर ह्याला त्यांनी खूप सुंदर वाक्य लिहिलं याच्याविषयी. ते काय म्हणतात, "यू डू नॉट राईज टू द लेव्हल ऑफ युअर गोल्स, बट यू फॉल टू द लेव्हल ऑफ युअर सिस्टम." म्हणजे आपण आपल्या गोल अचीव्ह करण्यापर्यंत पोहोचत नाही किंवा ते अचीव्ह करण्यापासून वंचित राहतो किंवा फेल होतो, ही खरी गोष्ट नाही आहे. खरी गोष्ट काय आहे, की आपण आपल्या सिस्टम इम्प्लिमेंट करायला फेल होतो. आपण आपल्या सिस्टमच चांगल्या डिझाइन करू शकत नाही आणि त्या इम्प्लिमेंट करू शकत नाही, फॉलो करू शकत नाही. बरोबर? याच्यात त्यांनी आणखी एक सांगितलं, याच्यातला पुढचा टप्पा असा जो आहे सवयींमधला, जेव्हा आपण कुठलेही उद्देश किंवा ध्येय ठेवून काहीतरी गोष्ट करायला सुरुवात करतो, त्यावेळी आपल्याला काहीतरी चेंज हवा असतो. बरोबर? सकारात्मक बदल पाहिजे असतो, चांगला बदल पाहिजे असतो. म्हणूनच आपण कुठलीतरी चांगली सवय लावत असतो आणि त्याच्यावरती काम करत असतो. तर जेव्हा कुठलाही आपण चेंज करण्याचा सुरुवात करतो ना, त्यावेळी हा चेंज 3 लेव्हलचा असतो. पहिली लेव्हल म्हणजे आउटकम चेंज. म्हणजे मला याच्यातनं काय आउटकम पाहिजे, बरोबर, विच इज अ रिझल्ट. सेकंड इज अ प्रोसेस चेंज. मला याच्यातनं कुठले-कुठले बदल करायला लागतील माझ्या पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, व्हॉटेव्हर. आय नीड टू डू सम चेंजेस इन द प्रोसेस ऑर सिस्टम. अँड थर्ड इज आयडेंटिटी चेंज. हे सगळं करून माझी आयडेंटिटी काय बनणार आहे? हू ॲम आय एम गोइंग टू बिकम? व्हॉट विल बी माय आयडेंटिटी? बरोबर? तर ह्या 3 लेव्हलचे जेव्हा चेंजेस करतो ना आपण, तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं, की सगळ्यात इफेक्टिव्ह वे जो आहे ना, म्हणजे तुम्हाला जर डिझायर्ड रिझल्ट पाहिजे असतील, तर डू नॉट फोकस ऑन युअर आउटकम ऑर रिझल्ट. फोकस ऑन युअर आयडेंटिटी चेंज. म्हणजे तुम्ही काय बनणार आहात किंवा हे गोल किंवा टार्गेट तुमचं ध्येय साध्य झाल्यावर तुम्ही काय बनणार आहात. सी, वजन कमी करणं हे ध्येय नाही माझं, तंदुरुस्त राहणं हे माझं ध्येय आहे. सो दॅट शुड बी मेन फोकस. दॅट शुड बी ऑलवेज बॅक ऑफ द माय माइंड. माझ्या डोक्यात कायम तो विचार राहिला पाहिजे. बरोबर? मला एक पुस्तक वाचणं हा माझा गोल नाही आहे. इट कॅन बी अ माइलस्टोन ओन्ली. बट मला वाचनाची आवड लागणं, माझं कॅरेक्टर चेंज होणं, आय शुड बिकम अ गुड रीडर, दॅट शुड बी माय गोल, असं त्यांना याच्यामधनं सुचवायचं आहे. बरोबर? आणि त्यांनी असंही म्हटलं आहे, बिकमिंग द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ रिक्वायर्स यू टू कंटिन्युअसली एडिट युअर बिलीफ्स अँड टू अपग्रेड अँड एक्सपांड युअर आयडेंटिटी. कारण आयडेंटिटी चेंज, स्वतःमधला जो बदल आहे आपला, व्यक्तिसापेक्ष ज्याला बदल म्हणतो आपण, व्यक्तिमत्वात होणारे जे बदल म्हणतो, ते सगळ्यात केंद्रस्थानी पाहिजे. त्याच्यावरती सगळा फोकस पाहिजे. तरच बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली आणि एफर्टलेसली होतात. राईट? आणि आणखी एक गोष्ट त्यांनी याच्यामध्ये सांगितलेली आहे, की द रिअल रिझन द हॅबिट्स मॅटर इज नॉट बिकॉज दे कॅन गेट यू बेटर रिझल्ट्स, ऑल्दो दे कॅन डू दॅट, बट बिकॉज दे कॅन चेंज युअर बिलीफ ऑफ युअर सिस्टम, युअर सेल्फ. जेव्हा आपण कुठलीही सवय लावतो आणि त्याचे रिझल्ट आपल्याला पाहिजे तसे मिळतात, डिझायर रिझल्ट मिळतात, त्यावेळी आपला स्वतःवरचा विश्वास वाढतो, त्या सिस्टमवरचा विश्वास वाढतो. बरोबर? आपली बिलीफ सिस्टीम चेंज होते आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिवॉर्ड. तो सगळ्यात मोठा याचा लाभ आहे जेव्हा आपण सवयी लावतो तेव्हा. आणि त्यांनी असंही म्हटलं होतं, की अ हॅबिट इज अ बिहेवियर दॅट हॅज बीन रिपीटेड इनफ टाइम्स टू बिकम ऑटोमॅटिक. म्हणजे कुठलीही सवय म्हणजे काय असतं, एक गोष्ट आहे जी आपण जेव्हा रिपीटेडली करत जातो, त्याची आपल्या ब्रेनला, मेंदूला, शरीराला आणि मनाला पर्यायाने इतकी सवय लागून जाते, की त्या ऑटोमॅटिक व्हायला लागतात त्या गोष्टी.
मग ती कुठलीही असो. परत तेच उदाहरण, सकाळी उठून रोज व्यायाम करणे, फिरायला जाणे असू द्या किंवा रोज एक पुस्तकाचे 10 पानं वाचणे असू द्या किंवा रोजची डायरी लिहिणे असू द्या किंवा तुमचे गोल सेट करणे असू द्या. इट कॅन बी एनिथिंग. बट वन्स यू स्टार्ट डूइंग दॅट डिलिजंटली, यू विल स्टार्ट सीइंग इट बिकम्स अ सेकंड नेचर ऑफ युअरसेल्फ. तुमचा तो व्यक्तिमत्वाचा एक भागच बनून जातो आणि त्याचे तुम्हाला एफर्टलेस, म्हणजे कुठलेही विशेष प्रयत्न न करता, कुठल्याही त्रासाविना पाहिजे तसे रिझल्ट मिळायला सुरुवात होते. बरोबर? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सारांश या सगळ्याचा जे काही ॲटॉमिक हॅबिट्समध्ये त्यांनी सांगितलं आहे, द अल्टिमेट पर्पज ऑफ द हॅबिट इज टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ लाईफ विथ ॲज लिटिल एनर्जी अँड एफर्ट ॲज पॉसिबल. ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे काय? या सगळ्यांचा पर्पज, उद्देश काय, मूळ उद्देश काय आहे, की आपल्या आयुष्यातले सगळ्यात मोठे ध्येय साध्य करणे किंवा जे काही आपले चॅलेंजेस आहेत त्याच्यावरती मात करणं, हा आहे विदाऊट एनी एक्स्ट्रा एफर्ट्स, एनी एक्स्ट्रा एनर्जी. थोडीशी एनर्जी, थोडासा फोकस जर आपण ठेवला तर आपण आपले ध्येय नक्कीच साध्य करू शकतो. बरोबर? तर ह्या ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकामध्ये, खूप चांगलं पुस्तक आहे. बरोबर? हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या, वाचा, ते फॉलो करा. याच्यातून तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी कळतील आणि त्या तुम्ही फॉलो करा. बरोबर? आणि ज्या गोष्टी आत्ता आज अशक्यप्राय वाटत आहेत, ज्या सवयी लावणं आपल्याला अशक्य वाटतंय, त्या सहजासहजी व्हायला लागतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल दिसायला लागतील. बरोबर? हा विचार, हा व्हिडिओ जर तुम्हाला पटला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे विचार आहेत, जे अनुभव आहेत ते लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल. थँक यू व्हेरी मच. गॉड ब्लेस.